आपण सध्या मुंबई पुणे मिसिंग लिंक वरती आहोत आणि हाच तो मुंबई पुणे मिसिंग लिंक आहे। हा पूर्ण वाहतुकीसाठी बंद आहे। सगळ्यात एक्सक्लुझिव्ह TV9 मराठी टीम सध्या याच मिसिंग मध्ये आलेली आहे। आपण दृश्यामध्ये पाहतोय की मोठ्या प्रमाणात सध्या या ठिकाणी पाऊस बरसत आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो मिसिंग लिंकला या प्रकल्पाला बसलेला आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेन आहे ती पूर्ण आता बंद ठेवण्यात आलेली आहे आणि आपण मी माझा कॅमेरामॅन अथर्वला सांगू इच्छितो की त्याने पूर्ण हा मिसिंग लिंक दाखवावा। हाच तो मिसिंग लिंक पुण्याहून मुंबईला जाणारा हा मिसिंग लिंक आहे। याच मिसिंग लिंकच्या काही अंतरावरती एक दरड कोसळली होती, त्यामुळे हा मिसिंग लिंक बंद ठेवण्यात आलेला आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प आहे, त्यामुळे प्रवाशांना देखील आता नाहक त्रास सहन करावा लागत आहे। काही दिवसांपूर्वी याच मिसिंग लिंक प्रकल्पाचं जे उद्घाटन आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडलं होतं, मात्र पावसाने हाहाकार रात्रीपासूनच घातलेला आहे। आता देखील पुण्यात आणि लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि याच पावसाचा जो फटका आहे तो सध्या मिसिंग लिंकला लागलेला आहे आणि आपण पाहतोय की काही अंतरावरती हाच तो मिसिंग लिंक आहे पुण्याहून मुंबईला जाणारा। ठीक आहे, याच बोगद्यात आपण पाहतो की एक दरड कोसळी आहे आणि या दरड कोसळी आहे, त्यामुळे हा मिसिंग लिंक हा बंद ठेवण्यात आला होता। काही मोठमोठे जे ट्रक असतील ते देखील आतमध्ये गेलेले आहेत। प्रशासन युद्ध पातळीवरती जी दरड आहे ती दरड बाजूला करण्याचं देखील काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। मात्र अवघे काही तास उलटून गेले असले तरी देखील मात्र दरड जे प्रमाण आहे ते मोठं आहे, त्यामुळे त्यांना अडथळे देखील या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि खरं तर पुणे आणि लोणावळ्यामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची दमदार बॅटिंग आहे आणि या दमदार बॅटिंगचा जो फटका आहे तो सध्या या मिसिंग लिंकला लागलेला आहे। पूर्ण या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एकही वाहन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र जे आपत्कालीन सेवेचे जे वाहन असतात अर्थात पोलिसांच्या गाड्या असतील आणि जो दरड बाजूला करण्याचे JCB वगैरे असतील तेच वाहनं काही अंतरावरती आतमध्ये आहे। आपण काही वेळात आतमध्ये देखील जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसाने मिसिंग लिंक या मोठ्या प्रकल्पाला एक बाधा आणल्याचं म्हणायला काही हरकत नाही, कारण की मिसिंग लिंक जो प्रोजेक्ट आहे तो डोंगराळ परिसरात आहे आणि हे डोंगराळमध्ये हा बोगदा तयार केलेला आहे आणि अचानक ती दरड कोसळली आहे आणि त्या दरडीचा काही भाग हा मिसिंग लिंकच्या आतमध्ये पडला आहे, त्यामुळे हा मिसिंग लिंक हा बंद ठेवण्यात आला आहे। आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की जरा झूम करून आपण प्रेक्षकांना देखील काही दाखवण्याचा प्रयत्न करतो की काही वाहनं देखील आहेत। ही वाहनं देखील या ठिकाणी सध्या म्हणजे रेस्क्यू टीम आहे, अर्थात रेस्क्यू टीम म्हणजे अर्थात प्रशासन आहे आणि प्रशासन दरड बाजूला करण्याचे जे शर्थीचे प्रयत्न करताना जी साधन सामग्री लागते ती या ठिकाणी घेऊन जाताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर दमदार पावसाची तुफान बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याचा जो फटका आहे तो सध्या मिसिंग लिंक या प्रकल्पाला देखील मोठ्या प्रमाणात लागल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्याहून मुंबईला जाणारी लेन पूर्णपणे ठप्प आहे, त्यामुळे आता प्रवाशांना वेगळ्या मार्गाचा उपयोग देखील करावा लागत आहे आणि ही दरड ज्याप्रमाणे या ठिकाणी कोसळलेली आहे महामार्गावर त्याचबरोबर लोहमार्ग अर्थात ठाकूरवाडी या ठिकाणी देखील कोसळले, त्यामुळे काही पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या ज्या रेल्वे होत्या त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहे। अशा प्रकारे पुणे आणि लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि या पावसाचा जो फटका आहे तो सध्या मिसिंग लिंकला देखील लागलेला आहे। हेच ते मिसिंग लिंक आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा हा मानला जातो। याच बोगद्यामध्ये दरड कोसळली आहे आणि दरड कोसळल्यामुळे आपण पाहतो की जो दरड कोसळल्यामुळे हा मिसिंग लिंक जो प्रकल्प आहे तो सध्या आता बंद ठेवण्यात आलेला आहे। सर्वसामान्यांसाठी हा प्रकल्प सध्या आता बंद ठेवण्यात आलेला आहे आणि आपण पाहतो की पुण्याहून मुंबईला जाणारी जी लेंथ आहे ती पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे याचा जो फटका आहे तो सर्वसामान्यांना बसत आहे। पर्यायी मार्गाचा देखील ते वापर करत आहे। महामार्ग पोलिसांनी असं देखील म्हटलं आहे की या मार्गावरून प्रवास करणं टाळावा, हा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि दरडीला बाजूला करण्याचं जे काम आहे ते सध्या युद्ध पातळीवरती या ठिकाणी सध्या सुरू असल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खरात, TV9 मराठी, लोणावळा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।